श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार का अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी, या दिवशी केलेली पूजा चुकली तर काय परिणाम होतात, राहू काळात पूजा का करू नये, राहू काळ कधी आहे, कोणती शुभ मुहूर्त आहे, या दिवशी केलेल्या उपाय आणि आयुष्यात कोणते चमत्कारिक बदल होऊ शकतात. हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात मी एक उपाय सांगणार आहे जो अत्यंत प्रभावी आहे आणि जो 99% लोकांना माहीतही नसेल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. श्रीकृष्ण गीतेत स्वतः म्हणतात की मासाना मार्गशीर्षमहम, म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिना विष्णू, लक्ष्मी आणि सात्विक ऊर्जा वाढवणारा महिना आहे. मनोकामना पूर्ण करणारा महिना आहे. या महिन्यात प्रत्येक गुरुवार हा विशेषतः श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो. मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार हा आर्थिक अडचणी दूर करणारा, विवाहातील अडथळे दूर करणारा, घरातील क्लेश, नकारात्मकता कमी करणारा, पितृदोष, गुरुदोष शांत करणारा असा अत्यंत फलदायी दिवस मानला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी केलेली पूजा 10 गुरुवार व्रताइतके फळ आपल्याला देते असं देखील म्हटलं जातं. मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, बृहस्पती देव म्हणजेच गुरुग्रह आणि तुळशी माता यांची पूजा करायची असते. आता यंदा मार्गशीर्ष महिन्यातील जो चौथा गुरुवार आहे तर तो 18 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आलेला आहे आणि या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करायचं असेल तर या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही आपल्याला पूजा करायची नाही आहे. त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त कोणताही, या दिवशी काय करावे, काय करू नये, उद्यापन कसं करावं, अशी संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. पूजा कशी करावी, पूजा करण्यासाठी पूजेचं साहित्य आपल्याला पाहिजे. हळद, कुंकू, अक्षदा, पिवळे फुलं, तुपाचा दिवा, अगरबत्ती, नैवेद्य, तुळशीपत्र. देवघर व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्या. तांब्याच्या कलशात पाणी ठेवा, त्यामध्ये गंध, फुलं, अक्षदा सर्व टाका. त्यावरती नारळ स्थापित करा आणि ज्या पद्धतीने आपण पहिले 3 गुरुवार पूजा केली त्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. प्रथम गणपतीची, नंतर विष्णूची, नंतर लक्ष्मीची, त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे, तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घरामध्ये काही प्रभावी असे उपाय देखील करायचे आहे. राहू काळात ज्या गोष्टी आपण करतो तर त्याचं फळ आपल्याला अजिबात मिळत नाही आणि उलट त्याचे दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. तर राहू काळ जो आहे तर तो कोणत्या गोष्टी वर्ज्य कराव्यात, या दिवशी देवपूजा, मंत्र जप, नवीन कामाची सुरुवात, दान, कारण राहू काळात केलेली पूजा फळ देत नाही, उलट अडथळे वाढवतात. त्यामुळे चुकूनही या वेळेमध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही आहे. या वेळेत पूजा केल्यास आपल्या घरातील अडचणी वाढायला सुरुवात होत असते. आता बघा, या दिवशी अमावस्या आलेली आहे. मग तुम्हाला असं वाटत असेल की अमावस्या आहे, मग आपले 4ही गुरुवार अमावस्येच्या दिवशी पूर्ण होत आहे, तर मग आपण अमावस्येच्या दिवशी उद्यापन करावे की नाही करावे. तर बघा, तुम्ही अमावस्येच्या दिवशी उद्यापन हे आवर्जून करू शकता, काहीही अडचण नाही. कारण अमावस्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो गुरुवारी संध्याकाळी होत आहे. त्यामुळे तुम्ही पूजा जी आहे तर ती आवर्जून करू शकता, उद्यापन देखील करू शकता. आणि जर तुमचा एखादा गुरुवार गेलेला असेल तर तुम्हाला अजून एक एक्स्ट्राचा जो गुरुवार आहे ना तर त्याची जी पूजा मांडणी आहे तर ते करून त्यानंतर पुढच्या महिन्यातील गुरुवारी तुम्हाला उद्यापन करावं लागेल. आता या दिवशी आपल्याला घरामध्ये काही प्रभावी सेवा देखील करायच्या आहेत. त्यामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्याचबरोबर कुबेर मंत्र, ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं जे पठण आहे तर ते आपल्याला करायचं आहे. घरामध्ये जर काही तुम्हाला
भगवान विष्णूंची सेवा करता आली, त्यामध्ये जर विष्णू सहस्रनाम वाचता आलं तर अतिशय उत्तम. या दिवशी आपल्याला विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला पिवळी फुलं, हळदीची गाठ अर्पण करायची आहे. घरातील क्लेश दूर करण्यासाठी आपल्याला तुपाचा दिवा संध्याकाळी लावायचा आहे, तुळशीजवळ लावायचा आहे. या दिवशी काय करू नये तर मांसाहार, दारू, खोटे बोलणे, अपमान, शिवीगाळ या सर्व गोष्टी या दिवशी चुकूनही करू नका. राहू काळात पूजा करू नका. धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, विवाहयोग, संतती सौख्य, गुरुकृपा, विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी या दिवशी ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या करा. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा कधीही वाया जात नाही. मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार हा केवळ एक दिवस नसून ईश्वर कृपा प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही ही पूजा योग्य विधीने शुभ मुहूर्तात श्रद्धेने केली तर नक्कीच लक्ष्मी आणि विष्णूची कृपा तुमच्या घरावरती राहील. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपला जो घराचा मुख्य उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरती व्यवस्थितपणे स्वच्छ आपल्याला उंबरठा धुवून पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याच्या दोन्ही साईडला कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक काढून मध्ये तुम्हाला अष्टलक्ष्मीची 8 जी प्रतीक आहे त्याच्या स्मरणार्थ 8 टिंब द्यायचे आहे, त्याचं पूजन करायचं आहे. असा हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्याला संपूर्ण जे काही आपल्या 4 गुरुवारचं फळ आहे तर ते मिळेल. आता बघा, आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तर तो राहू काळ कधीचा आहे तो आपण बघूया. तर मार्गशीर्ष गुरुवारी राहू काळ हा 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे 1:30 ते 3 या कालावधीमध्ये चुकूनही पूजा करू नका किंवा पूजेची मांडणी जी आहे तर ती चुकूनही 1:30 ते 3 या कालावधीमध्ये आपल्याला करायचे नाही. तर पूजेचा शुभ मुहूर्त आपण सकाळचा पूजेचा शुभ मुहूर्त बघूया. ज्यांना संध्याकाळी पूजा जमत नाही त्यांनी सकाळी केली तरी चालेल. तर पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6 ते 9 असणार आहे आणि संध्याकाळी पूजेचा शुभ मुहूर्त हा 6:30 ते 8:30 असणार आहे. तर या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे. अशा पद्धतीने हे 2 पूजेचे शुभ मुहूर्त जे आहे तर ते आपण बघितलेले आहे. तर या 2 शुभ मुहूर्तांमध्येच तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे. कारण पूजेच्या शुभ मुहूर्तामध्ये ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपल्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, आर्थिक स्थैर्य येते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, गुरुग्रह बळकट होतो. या सर्व जे काही दोष आहेत तर ते आपल्या घरातील सर्व नष्ट होण्यासाठी मदत होत असते. असा हा प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडण, कटकट, वादविवाद जे आहे तर ते करू नका. घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी घरामध्ये तुम्हाला या दिवशी दत्त महाराजांच्या दत्तबावणीचं जे स्तोत्र आहे तर त्याचं देखील पठण करायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण एखादी सेवा करतो, उपाय करतो त्यावेळेस त्यावरती आपलं पूर्ण भक्ती, विश्वास आणि श्रद्धा असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे विश्वास, श्रद्धा ठेवून जे आपलं कायमचं पूजा वगैरे असतात तर त्या नक्की करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. तर आता दिवशी आपण जे उपाय आहे तर तेही बघितले. तर त्यानंतर या दिवशी आपल्याला एक स्त्रियांसाठी खास उपाय करायचा आहे. तो म्हणजे स्त्रियांनी या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे त्यांचा गुरुग्रह मजबूत होतो आणि जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या देखील नष्ट होण्यासाठी मदत होत असते. असा हा प्रभावी उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.